वेलकम बालमित्रांनो। आज आपण 30 दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृती पुस्तिका सोडत आहोत। निपुण भारत व निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपला हा 30 दिवसात वाचन लेखनचा उपक्रम चालू आहे। तर आतापर्यंत आपण दिवस 13व्या पर्यंत अभ्यास केलेला आहे। आज आपण दिवस 14वा पाहणार आहोत। त्या अगोदर आपण दिवस 13व्या पर्यंत जे मूळाक्षर शिकले त्यांचं एकदा रिव्हिजन करूया, वाचन करूया। पहिल्या दिवशी आपण अक्षरांचे अवयव पाहिलेले आहे। त्यानंतरचे जे मूळाक्षर शिकले ते आता आपण माझ्या मागे तुम्ही वाचायचे। अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा ॲ आ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ञ इतके आपण मूळाक्षर पूर्ण वाचन लेखन केलेले आहे। आणि आता आपण त्यांचे स्वरचिन्हही शिकलेले आहोत। तर हे स्वरचिन्ह तुम्ही पाठ करायचे, ते आपण वाचन करूया। नंतर व्यंजन यांचं वाचन करूया। अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा ॲ आ। आता यांच्या चिन्हाचं वाचन करूया आपण। अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा ॲ आ। हे चिन्ह जास्तीत जास्त लिहिण्याचा वाचण्याचा तुम्ही सराव करायचा आहे। तुम्ही जिथे अभ्यास करता त्या ठिकाणी हे चिन्ह तुम्ही लिहून ठेवायचे आहे। त्यानंतर आपण व्यंजन वाचन करूया। क ख ग घ न च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ञ। यानंतर आपण हे जे स्वरचिन्ह आपण शिकलो, लिहिलेले आहे, वाचलेले आहे, त्यांना आपण 14 खडीमध्ये त्यांचा वापर कसा करायचा किंवा 14 खडी काय असते त्याबद्दल आपण अभ्यास करूया। पहा, हे स्वर आहेत। अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा ॲ आ। हे स्वर आहेत, हे त्यांचे चिन्ह आहेत। अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा ॲ आ। आता आपण हे स्वरचिन्ह क ख ग घ जे आपले मूळाक्षर आहे त्यांना कशी लावायची आणि 14 खडी कशी वाचायची ते पाहणार आहोत। तर क चं मी अगोदर लिहून दाखवलेलं आहे अगोदरच, ते आपण वाचन करूया। क। आता या क ला हा आ लावला आपण, हा आ। क ला आ का, क ला ई की, क ला दुसरी ई की, क ला उ कू, क ला दुसरा उ कू, क ला ए के, क ला ऐ कै, क ला ओ को, क ला औ कौ, क ला कम, क ला आहा
कहा, कला ॲ, क्या, कला ऑ, क्वा. तर हे स्वरचिन्ह फक्त कला आपल्याला लावायचे, त्यानुसार वाचायचे. तर आपण कसं वाचतो, क, का, की, कू, कू, के, कै, को, कौ, कम, कहा, क्या, क्वा. तर आपण या कला हे स्वरचिन्ह लावले आणि त्यानुसार वाचायचं. क, अ, क, आ. तर या कच्या पुढं आ लावला तर त्याला उच्चार करायचं का. कच्या नंतर आपण ई लावली अगोदर, त्याला म्हणायचं की. कला पुन्हा ई, की. ही ईचं चिन्ह आहे ना, ही लावली की. कला उ, कू, कला उ, कू, कला ए, के, कला ऐ, कै, कला ओ, को, कला उ, कौ, कला कम, कला आहा, कहा, कला ॲ, क्या आणि कला ऑ, क्वा. फक्त अच्या जागी क घेऊ ते वाचायचं. जसं अ, आ तसं क, का. क, का, की, कू, के, कै, को, कौ, कम, कहा, क्या, क्वा. आता आपण बाकीचे अक्षरं ही 14 खडी कशी लिहायची, कसे वाचन करायचे ते पाहूया. अगोदर मी तुम्हाला कचं लिहून दाखवते. स्वतः तुम्ही अगोदर फक्त क लिहून घ्यायचं आहे. क प्रत्येक वेळेस लिहायचं आणि वाचायचे. क, 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 क. आपण आता क क क लिहिलेलं आहे, त्याला आता स्वरचिन्ह लावून आपण वाचन करूया. क ला अ लावायचं तर काहीच नाही, क ला अचं चिन्ह काहीच नाही म्हणून याला फक्त क म्हणायचं. आता क ला आपण आ लावू, आ हात लावायचा. क आ काय झाला, क आ का. क ई की, क दुसरी ई की, क ई की. क उ कू, क उ कू, क ए के, क ऐ कै, क ओ को, क औ कौ, क कम, क आहा कहा, क ॲ क्या, क ऑ क्वा. क, का, की, कू, के, कै, को, कौ, कम, कहा, क्या, क्वा. आता आपण खचं पाहूया. ख ख ख ख अगोदर लिहून घ्यायचे. ख, 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 ख. आता या खला चिन्ह लावून घेऊया. ख, खा, खी, खू, खे, खै, खो, खौ, खम, खहा, ख्या, ख्वा. ख, खा, खी, खू, खे, खै, खो, खौ, खम, खहा, ख्या, ख्वा. तुम्हाला चिन्ह आणि मूळाक्षर यांचा फरक लक्षात येण्यासाठी मी चिन्ह लाल अक्षरानं लिहिलेले आहे की हे चिन्ह आहे आ, हे आहे ई, ही दुसरी ई, हा पहिला उ, हा दुसरा उ, हा मात्रा दोन मात्रे, काना एक मात्रा, काना दोन मात्रे, आहा, ख्या, ख. आता आपण ग लिहून घेऊया. ग
हे आहे क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड. तुम्ही असं लिहिलं किंवा असं लिहिलं तरी चालतं. आता आपण ग लिहून घेऊया. ग, 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 ग. आता याला आपण चिन्ह लावून घेऊया. ग अ ग, ग आ गा. पा मी बोट कुठं ठेवते. ग आ गा, ग ई गी, ग ई गी, ग उ गु, ग उ गु, ग ए गे, ग ऐ गई, ग ओ गो, ग औ गऊ, ग गम, ग आहा गहा, ग ॲ गॅ, ग आ ग. आता घ, घराचा घ. घ हे आपण वाचन करूया. ग गा गी गी, गु गु गे गई, गो गौ गम गहा, गॅ ग. घ, घा, घ घा अगोदर लिहून घ्या. घ, 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 घ. आता त्याला चिन्ह लावूया. घ, घा, घी, घी, घू, घू, घे, घई, घो, घऊ, घम, घाहा, घ्या, घ. घ घा घी घी असं 2 बोटं ठेवायची आणि वाचायचं. घ घा घी घी, घू घू, घे घई, घो घऊ, घम घाहा, घ्या घ. हे पण वाचताना तसंच वाचायचं आहे. ग गा गी गी, गू गू, गे गई, गो गऊ, गम गहा, गॅ ग. ख खा खी खी, खू खू, खे खई, खो खऊ, खम खाहा, ख्या ख. क का की की, कू कू, के कई, को कऊ, कम काहा, कॅ क. आता आपण च लिहून घेऊया. क ख ग घ. आता च 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 च. आता आपण या च ला चिन्ह लावून घेऊया. च चा ची ची, चू चू, चे चई, चो चऊ, चम चहा, च्या च. छ छ आपण परत एकदा वाचन घेऊया. च चा ची ची, चू चू, चे चई, चो चऊ, चम चहा, च्या
च. आता आपण छ लिहून घेऊया. छत्रीचा छत्रीचा छ 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 छ. आता आपण यांना चिन्ह लावून घेऊया. छला काहीच नाही. छा छी छी छू छू छे छै छो छो छम छहा छे छ. वाचन करूया. छ छा छी छी छू छू छे छै छो छौ छम छहा छे छ. आता ज. क ख ग घ च छ. आता ज. जहाजेचं जगचं ज 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 ज. आता या जला चिन्ह लावून घेऊया. ज जा जी जी जू जू जे जै जो जौ जम जहा ज्या ज. वाचन करूया. ज जा जी जी जू जू जे जै जो जौ जम जहा ज्या ज. आता झ. क ख ग घ च छ ज झ. पहा अशी ई काढायची. इमारतीची आडवी रेष उभी रेष. झ 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 झ. आता याला आपण चिन्ह लावून घेऊया. झ झा झी झी झू झू झे झै झो झौ झम झा झॅ झ. आता वाचन करूया. झ झा झी झी झू झू झे झै झो झौ झम झा झॅ झ. आता क ख ग घ च छ ज झ. आता आपण ट लिहूया. ट 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 ट. आता आपण टला चिन्ह देऊया. ट टा टी टी टू टू
टे टई टो टौ टम टहा टॅ टॉ. वाचन करूया. ट टा टी टी टू टू टे टई टो टौ टम टहा टॅ टॉ. आता ठ. क ख ग घ च छ ज झ ट ठ. ठ 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 ठ. आता याला आपण चिन्ह लावून घेऊया. ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठई ठो ठौ ठम ठहा ठॅ ठॉ. आता वाचन करूया. ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठई ठो ठौ ठम ठहा ठॅ ठॉ. आता पुढचं अक्षर क ख ग घ च छ ज झ ट ठ ड. ड 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 ड. याला आता आपण चिन्ह लावूया. ड डा डी डी डू डू डे डई डो डौ डम डहा डॅ डॉ. आता आपण वाचन करूया. ड डा डी डी डू डू डे डई डो डौ डम डहा डॅ डॉ. आता त्या पुढचं अक्षर आहे आपलं ढ. ढगाचं ढ इथं लिहून दाखवलेलं आहे अगोदर. ढ ढा ढी ढी ढू ढू ढे ढई ढो ढौ ढम ढा डॅ ढॉ. आपण अगोदर ढ ढ लिहून घेऊ. ढ 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 ढ. ढला अ ढ ढला आ ढा ढी ढी ढू ढू ढे ढई ढो ढौ ढम ढा
ढॅ ढ ढ ढा ढी ढी ढू ढू ढे ढई ढो ढऊ ढम ढहा ढॅ ढ नंतर ढ नंतर न 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 नला न ना नी नी नो नो ने नै नो नौ नम नहा नॅ न न ना नी नी नू नू ने नै नो नौ नम नहा नॅ न आता आपण त लिहून घेऊया ढ न त 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 आता त ता ती ती तू तू ते तई तो तौ तम तहा त्या त वाचन करूया त ता ती ती तू तू ते तई तो तौ तम तहा त्या त थ ढ न त थ 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 था थी थी थू थू थे थई थो थौ थम थाहा थै थ थ था थी थी थू थू थे थई थो थौ थम थाहा थै थ ढ ढ न त थ आता आपण द लिहून घेऊया द 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 ला चिन्ह लावून घेऊ स्वर चिन्ह द दा दी दी दू दू दे दई दो दौ दम दहा दे द वाचन करूया द दा दी दी दू दू दे दई दो दौ दम दहा दे द नंतर ध 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 आता ध ला चिन्ह लावून घेऊ ध धा धी धी धू धू धे धई धो धौ धम धाहा धै ध ध धा धी धी धू धू धे धई धो धौ धम धाहा धै ध न ढ न त थ द ध न नळाचा न 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 ना नी नी नू नू ने नई नो नौ नम नहा ने न नो ना नी नी नू नू ने नई नो नौ नम नहा ने न नंतर ढ न त थ द ध न प 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 पा पी पी पू पू पे पै पो पौ पम पहा पै
प प पा पी पी पू पू पे पै पो पौ पम पहा पॅ प फ 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 आता याला फ फा फी फी फू फू फे फई फो फौ फम फहा फॅ फ वाचन करूया फ फा फी फी फू फू फे फई फो फौ फम फहा फॅ फ ढ न त थ द ध न प फ आता ब ची 14 खडी पाहूया ब ब बदकाचा ब 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 बा बी बी बू बू बे बई बो बऊ बम बहा बॅ ब ब बा बी बी बू बू बे बई बो बऊ बम बहा बॅ ब ढ न त थ द ध न प फ ब भ भडजीचं भ भोवऱ्याचं भ आता आपण लिहून घेऊया भ 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 भा भी भी भू भू भे भई भो भौ भम भहा भै भ भ भा भी भी भू भू भे भई भो भौ भम भहा भै भ तर आता आपण दिवस 14व्यामध्ये 14 खडी पाहत आहोत. त्यामध्ये आपण क ख ग घ च छ ज झ ट ठ ड आणि ढ न त थ द ध प फ ब भ म यांची 14 खडी लिहिलेली आहे.
आणि वाचलेली आहे. त्यानंतर आता आपण त्या पुढील अक्षरांची चौदाखडी पाहूया. आता अगोदर आपण म लिहून घेऊया. म 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 म. आता याला आपण स्वर चिन्ह लावूया. म मा मी मी मू मू मे मै मो मौ मम महा मै म. वाचन करूया आपण. म मा मी मी मू मू मे मै मो मौ मम महा मै म. नंतर य 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 या ई यू यू ये यै यो यौ यम यहाँ ये या. य या ई यू यू ये यै ओ यो यौ यम यहाँ ये या. नंतर म य र रवीचा र 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 रा री री रू रू रे रई रो रौ रम रहा रे र र रा री री रू रू रे रई रो रौ रम रहा रे र. ल 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 ला ली ली लो लो ले लई लो लौ लम लहा ले ला. ल ला ली ली लू लू ले लई लो लौ लम लहा ले ला. व म य र ल व 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 वा वी वी ऊ ऊ वे वै वो वौ वम वहा वै व व वा वी वी ऊ ऊ वे वै वो वौ वम वहा वै व श 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 शा शी शी शू शू शे शई शो शौ शम शहा शा शॉ श शा शी शी शू शू शे शई शो शौ शम शहा शै शॉ म य र ल व श 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 शा शी शी शू शू शे शई शो शौ शम शहा शै शॉ श शा शी शी शू शू शे शई शो शौ शम शहा शै शॉ स 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 सा सी सी सू सू से सई सो सौ सम सहा सै स्वा स सा सी सी सू सू से सई सो सौ सम सहा सै स्वा ह 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 हा ही हो हो हे हई हो हौ हम हा है हा ह हा ही हू हू हे हई हो हौ हम हा है हा ळ 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 ळा ळी ळी ळू ळू ळे ळई ळो ळऊ ळम ळा ळ्या ळा ळ ळा ळी ळी ळू ळू ळे ळई ळो ळऊ ळम ळहा ळ्या ळ क्ष क्षत्रियाचं क्ष 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 क्षा क्षी क्षी क्षु क्षु क्षे क्षयी क्षो क्षौ क्षम क्षःक्षा क्षा क्षक्षा क्षि क्षु क्षु क्षे क्षयी क्षो क्षौ क्षम क्षःक्षा क्ष न्य 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 न्या नी नी न्यू न्यू ने नई नो न्यो नम नहा न्या 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 नी नी न्यू न्यू ने नई न्यो नऊ नम नहा न्या न. तर आज 14वा दिवस आहे. आज आपण 14 खडी
शिकलेलो आहोत, लिहिलेली आहे आणि वाचलेली आहे। तर ही 14 खडी तुम्ही एकदा लिहिणं झाल्यानंतर ही नेहमी वाचायची आहे। स्वरचिन्ह लक्षात ठेवायची आहे आणि क अ लावायचा आहे क ला, म्हणजे झालं क। आ लावला क ला की काय झाला क आ का। क ई की, क ई की, क उ कु, क उ कु, क ए के, क ऐ कै, क ओ को, क औ कौ, क अम कम, क आहा कहा, क ॲ कॅ आणि क अ कॉ। या पद्धतीनं तुम्ही वाचायचं। एक बोट इथं ठेवायचं, एक इथं ठेवायचं आणि त्या पद्धतीने वाचायचं आणि नेहमी हे वाचण्याचा सराव करायचा। तुम्ही हे लिहून तुमच्या अभ्यासाच्या जागी लावून ठेवलं तरी दररोज वाचायचं आणि लिहायचं आहे त्याला, तेव्हा तुमची 14 खडी पाठ होणार आहे। तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा।